विशाल कोन. विशाल कोन म्हणजे काय? ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त 180 पेक्षा कमी असते. अशा कोनाला विशाल कोन म्हणतात. म्हणजे यामध्ये समजा उदाहरणार्थ यामध्ये असा जो एक कोन आहे एखादा, असा जो कोन काढला हा जो 90 अंशापेक्षा मोठा म्हणजे थोडक्यात 120 असेल, 90 अंशापेक्षा मोठा आहे म्हणून याला म्हणायचं विशाल कोन. म्हणजे हे जे कोन आहेत अशा प्रकारे त्या कोनाचं माप काय पाहिजे 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असायला हवं. त्यांना म्हणायचं विशाल कोन. त्यानंतर पुढे जे आहेत सरळ कोन. सरळ कोन म्हणजे काय? एक रेषा असेल किंवा रेषाखंड असेल. या कोनाचा अंशात्मक माप आता हा रेषाखंड आहे आणि ही जी आहे ही रेषा आहे. रेषाखंड म्हणजे याला कुठेतरी खंड पडलेला असतो दोन्ही बाजूने. याला म्हणतात रेषाखंड आणि दोन्ही दिशेला अमर्याद असणारे जे आहे त्याला म्हणायचं रेषा. मग याच्यामध्ये यांचं जे अंशात्मक माप असतं, रेषा असो किंवा रेषाखंड असतो, त्यांचं अंशात्मक माप म्हणजे 180 अंश. पुढे पाहू आपण, पुढे आहे पूरक कोन, की ज्यामध्ये सरळ कोन आहे. सरळ कोनामध्ये जेव्हा त्याचे 2 भाग होतात आणि दोन्ही मिळून जेव्हा त्या दोघांची बेरीज जी आहे, ती दोघांची बेरीज 180 होते. त्यामध्ये 180 बेरीज असणारे जे 2 कोन आहेत, अशा कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. म्हणजे समजा हा जो 70चा असेल आणि हा जर 110चा आहे, म्हणजे हा जो कोन आहे, हे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे थोडक्यात काय? ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, त्यांना पूरक कोन म्हणतात. आणि जे वर आपण एक पाहिला, की ज्याच्यामध्ये 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, त्यांना म्हणायचं कोटी कोन आणि ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याला म्हणायचं पूरक कोन. म्हणजे थोडक्यात समजा विचारला आपल्याला प्रश्न विचारला, की यामध्ये 70 अंशाचा पूरक कोन किती? मग आपण लक्षात घ्यायचं, की याच्यामध्ये दोन्ही मिळून काय असतात 180 असतात. मग यामधला 180 मधून ह्या 70 कमी करायचा म्हणजे काय 110. तर 110 हा झाला त्याचा पूरक कोन. 70चा पूरक कोन 110 असतो, 110चा पूरक कोन 70 असतो. कारण की दोघांची मिळून बेरीज 180 असते आणि ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते त्यांना पूरक कोन म्हणतात.